मंगलाबाई आपल्या सुनबाईचे केस पकडून रागाने दात ओठ आवळत म्हणाल्या, सुनबाई, एवढ्या लवकर कोणी गरोदर होत नाही. तुझं लग्न होऊन फक्त 8 दिवसच झालेत आणि तू एवढ्या लवकर गरोदर झालीस? हे काही विश्वास ठेवण्यासारखं नाही. नक्कीच हे बाळ तुझ्या एखाद्या प्रियकराचं असेल. लग्नाआधी तू काही गैरकृत्य केलं असणार. ही त्याचीच खून आहे आणि आता तू त्या बाळाला आमच्या कुळाचं नाव देणार म्हणतेस? असं काहीही होणार नाही. आत्ता लगेचच माझ्या घरातून निघून जा. तिच्या सासऱ्यांनीही तिला हकलून घराबाहेर काढलं आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. अंजली रडत म्हणाली, बाबा, कृपया दरवाजा उघडा. तुम्ही माझ्यावर खोटा आरोप करत आहात. मी कधीच काही चुकीचं केलं नाही आणि माझा कोणताच प्रियकर नव्हता. अंजली सतत रडत दरवाजा ठोकत होती आणि ते शब्द पुन्हा पुन्हा बोलत होती. पण आत बसलेले तिचे सासू सासरे आणि दीर जणू काही कान बंद करून बसले होते. तिचे सासरे रागाने म्हणाले, माझ्या घरातून निघून जा. मला माझ्या घराची बदनामी होताना पाहायची नाही. आता माझा विजय या जगात नाही, म्हणजे तुझ्याशी आमचं काही नातं उरलेलं नाही. अंजली रडत हुंदके देत तिथून निघून गेली. तिच्या सासऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला, कारण त्यांना वाटत होते की मुलाच्या जाण्यानंतर विधवा सुनबाईचा भार त्यांनाच वाहावा लागेल. त्यात ती गरोदर होती, म्हणजे त्या बाळाची देखील जबाबदारी त्यांच्यावरच येणार होती. म्हणून त्यांनी तिच्यावर आरोप करून तिला घराबाहेर काढून टाकलं. चंद्रकांतराव आपल्या मिशीवर ताव देत म्हणाले, पाहिलत ना, हाकलून दिलं ना तिला. तुम्ही सगळे उगाचच टेन्शन घेत होतात. मंगलाबाई त्यांच्या शेजारी बसत म्हणाल्या, अगदी योग्य केलं तुम्ही. आपण या लोकांचा भार का उचलायचा? आपल्याकडे दुसरा मुलगाही आहे ना, मग आपल्याला दुसऱ्या कोणाची काय गरज? असं म्हणून मंगलाबाई गर्वाने आपल्या धाकट्या मुलगा पवनकडे पाहू लागल्या. तेव्हा पवन हसत म्हणाला, आणि नाहीतर काय, आता दादा या जगात नाही तर मी माझी संपत्ती या लोकांवर का उधळू? पवन अजून कॉलेजमध्ये शिकत होता, पण आई वडिलांबरोबर राहून हळूहळू तोही तेच सगळं शिकत होता. त्याला त्याच्या वहिनीबद्दल जराही सहानुभूती नव्हती. अंजली रडत हुंदके देत स्टेशनवर पोहोचली. तिच्याकडे पैसेही नव्हते, म्हणून तिने अनोळखी लोकांकडून मदत मागितली. एका वयोवृद्ध व्यक्तीने तिचं दुःख ऐकून तिला काही पैसे दिले. मग अंजलीने आपल्या माहेरी जाण्यासाठी तिकीट घेतलं आणि ट्रेन आल्यावर ती ट्रेनमध्ये बसली. ट्रेनमध्ये बसताच तिचं मन मागे घडलेल्या घटनांमध्ये गुंतून गेलं. अंजलीचं लग्न होऊन फक्त 8 दिवसच झाले होते. ते दोघं हनीमूनला गेले होते आणि त्याच दिवशी त्यांना परत यायचं होतं. तिथे कधी 5 दिवस निघून गेले अंजलीला कळलंच नाही. हे 5 दिवस एखाद्या सुंदर स्वप्नासारखे वाटत होते. फिरता फिरता दिवस कधी संपत होता काही समजतच नव्हतं. सूर्य हळूहळू मावळत होता आणि त्यांच्या नात्यातील जवळीक प्रत्येक क्षणासोबत अधिक गडद होत चालली होती. जणू राणीखेत त्या शांत निसर्गरम्य घाटीत त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होता. अतिशय शांत आणि समाधानी वातावरणात त्यांचे काही सुंदर दिवस गेले. त्या दिवशी अंजली आपल्या नवऱ्यासोबत सासरी परत येत होती. पण अचानक एका धोकादायक वळणावर समोरून वेगाने येणाऱ्या कारपासून वाचण्याच्या नादात त्यांची कार थेट दरीकडे वळली आणि एका क्षणात सगळं बदलून गेलं. विजयने प्रसावधान राखत कारचं दार उघडलं आणि अंजलीला बाहेर ढकलून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण स्वतः मात्र तो वाचू शकला नाही. कार दरीत कोसळली आणि विजय कायमचा हरवून गेला. सगळं संपून गेलं. अंजली हताश होऊन रडत राहिली आणि तिथेच बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर तिला समजलं सगळं संपलं आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जेव्हा तिच्या सासू सासऱ्यांना हे समजलं तेव्हा तेही तात्काळ हॉस्पिटलमध्ये आले. पण दुःखातही त्यांनी अंजलीलाच कम नशिबी ठरवलं. अंजलीच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिचं संपूर्ण जग एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. नवऱ्याच्या 13व्यापर्यंत तरी अंजली सासरी राहिली, पण त्यानंतर तिथलं वातावरण हळूहळू बदलू लागले. लोकांच्या नजरेमध्ये प्रश्न होते आणि वागणुकीत टोमणे. आणि एक दिवस सकाळी अंजलीला अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. हे पाहताच मंगलाबाईंचे कान टवकारले. त्या तिला थेट डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितलं, तुमची सून गरोदर आहे. ही बातमी ऐकून आनंद होण्याऐवजी मंगलाबाई थेट हॉस्पिटलमध्येच अंजलीवर संशय घेऊन विचारू लागल्या, बोल, हे मूल कोणाचं आहे? हे ऐकून अंजली अवाक झाली. ती वारंवार सांगत होती, हे बाळ विजयचंच आहे. मी काहीही चुकीचं केलं नाही. पण सासूबाईंना तिच्यावर विश्वासच नव्हता. त्या थेट घरी गेल्या आणि आपल्या नवऱ्याला ही बातमी सांगितली. तेही चिडून गेले आणि त्यांनी ठाम शब्दात निर्णय सुनावला.
सुनबाई, तू हे घर सोडून जाऊ शकतेस. आमच्या घरात तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी जागा नाही. अंजलीने त्यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पण त्या दोघांचं मन दगडासारखं झालं होतं आणि आज त्यांनी अंजलीला घराबाहेर काढूनच टाकलं. अंजली हे सगळं आठवत होती आणि सतत रडत होती. तेवढ्यात एक वयस्कर महिला तिच्या जवळ आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमळपणे विचारू लागली, बाळा, तू का रडते आहेस? अंजली थोडी गोंधळली आणि अश्रू पुसत म्हणाली, काही नाही काकी, माझं नशीब फुटकं आहे आणि त्याच नशिबावर मी रडत आहे. ती स्त्री म्हणाली, तू बऱ्याच वेळापासून इथे एकटीच बसली आहेस. चल, थोडं पाणी पी, बरं वाटेल. अंजली तिच्या बाटलीतून 2 घोट पाणी प्यायली. संध्याकाळपर्यंत ती आपल्या माहेरी पोचली होती. तिच्या वडिलांनी तिला पाहून घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणाले, जर त्यांना तुला सासरी ठेवायचंच नसेल तर राहू दे, पण मी तुझ्यासोबत आहे. तू इथे निवांत राहा. तुला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. हळूहळू काळ सरला आणि अंजलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाला पाहून तिला वाटलं जणू आता हाच तिच्या आयुष्याचा आधार आहे. काही दिवसांनी तिने नोकरी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. तिचं मन राणीखेतमध्येच नोकरी करण्याचं होतं, कारण तिथं तिने विजयसोबत अनेक प्रेमळ क्षण घालवले होते. आता ती त्या आठवणींच्या सहवासातच राहू इच्छित होती आणि योगायोग असा की तिला राणीखेतमध्येच एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. ती आपल्या मुलासोबत राणीखेतमध्येच राहू लागली. मुलाची काळजी घेण्यासाठी तिने एका वयोवृद्ध बाईला दिवसभरासाठी ठेवलं होतं आणि स्वतः शाळेतून परतल्यावर ती स्वतः मुलाचं सगळं पाहायची. हळूहळू काळ बराबर पुढे सरकत होता. इकडे अंजलीच्या दीराचं पवनचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्याला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळाली होती. पहिला पगार मिळताच तो आपल्या आई वडिलांना म्हणाला, चला ना, आपण सगळे कुठेतरी फिरायला जाऊया. तेव्हा त्याची आई म्हणाली, माझं तर मन होतं की तुझं लग्न लावून द्यावं. घरात सून येईल, आपला वंश पुढे जाईल. पवन हसत म्हणाला, अगं आई, लग्नही तर मी करीनच, पण आधी आपण सगळे मिळून एक चांगली ट्रिप करूया. बराच विचार करून त्यांनी राणीखेतला जायचा प्लॅन केला. सगळे मिळून राणीखेतला पोहोचले. तिथे त्यांनी खूप मजा केली. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला आणि फिरण्यात रमून गेले. एक दिवस ते सर्वजण एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर अचानक पवनला काय झालं कुणालाच समजलं नाही. तो तिथे बेशुद्धच पडला. तेव्हा त्याचे आई वडील घाबरून गेले. मंदिराजवळ एक हॉस्पिटल होतं, तिथे त्याला घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितलं की तो आता या जगात नाही. हे ऐकून मंगलाबाई आणि त्यांचा नवरा दोघेही कोसळले. एक मुलगा आधीच त्यांना सोडून गेला होता आणि आता शेवटचा आधारही हरवला होता. ते दोघं रडू लागले. तेव्हाच अश्रूंमध्ये भरलेल्या नजरेने मंगलाबाईंचं लक्ष अचानक अंजलीकडे गेले. अंजली तिथे आपल्या मुलाला डॉक्टरकडे दाखवण्यासाठी आली होती. जशी तिच्या मुलावर मंगलाबाईंची नजर गेली, त्या क्षणी त्या स्तब्ध झाल्या, कारण तो मुलगा विजय सारखाच दिसत होता, अगदी त्याची हुबेहूब प्रतिमा. त्या थरथरत्या हातांनी आपल्या नवऱ्याला हलवत म्हणाल्या, आहो, ते बघा, तो मुलगा अगदी आपल्या विजय सारखाच दिसतोय. म्हणजे म्हणजे हे बाळ खरंच विजयचंच होतं. आपण वेळ वाया घालवला, उगाच तिच्यावर शंका घेतली. चंद्रकांतराव हे सगळं ऐकून आश्चर्यचकित झाले. ते धावत अंजलीकडे गेले आणि म्हणाले, सुनबाई, तू इथे कशी आलीस? अंजली कितीतरी वर्षांनी सासू सासऱ्यांसमोर आली होती, त्यामुळे ती थोडी चकित झाली आणि तिने विचारलं, तुम्ही इथे काय करता? ते रडत रडत म्हणाले, सुनबाई, सगळं नष्ट झालं. कदाचित आम्ही तुझ्याशी चुकीचं वागलो, हे सगळं त्याचंच फळ आहे. आता आम्हाला कुठलाही आधार नाही. पवनला हार्ट अटॅक आला आणि आज त्याने अखेरचा श्वास घेतला. पण देवाचे लाख आभार की त्यांनी आम्हाला तुझी भेट घडवून दिली. कदाचित देवाला हेच इच्छित होते की तू आता आमच्या सोबत राहावीस. विजयच्या मुलाला आम्ही आमच्या कुटुंबाचं नाव देऊ. अखेर तोच आपला वंश पुढे नेत आहे. अंजलीचं मन कटुतेने भरून आलं आणि ती म्हणाली, त्यावेळी तुम्ही माझ्यावर आरोप केलेत आणि म्हणालात की इतक्या लवकर गर्भवती होणं शक्य नाही. हे बाळ कोणाचं तरी आहे. मग आता तुम्ही ह्या बाळाला तुमचा आधार कसं समजू शकता? तिची सासू हात जोडून म्हणाली, सुनबाई, आम्हाला माफ कर. आता तू आमची परिस्थिती समजून घेणार नाहीस तर कोण समजून घेणार? अंजनी म्हणाली, आजही जर तुमचा छोटा मुलगा या जगात असता तर कदाचित तुम्ही माझा तिरस्कारच करत राहिला असतात. पण तुम्ही तर फक्त संधिवादी आहात. कदाचित देवाने आम्हाला एकमेकांना भेटण्याची हीच कारणं ठेवून दिली आहेत.
त्यामुळे तुम्हाला तुमच्या चुका सतत आठवतील आणि मला मात्र शांतता मिळेल की तुम्हाला तुमच्या चुका भोगाव्या लागल्या आहेत. इतकं म्हणून की आपल्या मुलाचा हात धरून ठाम पावलांनी तिथून निघून गेली आणि तिचे सासू सासरे फक्त पाहत राहिले. आज त्यांच्या हातून सगळं काही निसटून गेलं होतं. ते पूर्णपणे रिकाम्या हाताने उभे होते. आता दोघेही डोकं धरून बसले होते की त्यावेळेस त्यांनी अंजलीला मजबूर समजून एकटी सोडले होते. पण आज देवानेही त्यांना एकटं सोडून दिलं होतं. त्यांचा वंश पुढे घेऊन जाणार होता तोच त्यांना सोडून गेला होता. आता कदाचित त्यांनाही एकटेच दिवस घालवावे लागतील. अंजलीचे पावले पुढे गेली होती, पण तिच्या मागे उभे असलेले सासरे अजूनही तिच्या मुलाच्या चेहऱ्यात विजयीची प्रतिमा शोधत होते. आता त्यांना समजले होते की काळ फक्त माणूसच नाही तर सत्य देखील उघड करत असतो. जेव्हा त्यांनी अंजलीला घरातून बाहेर काढलं तेव्हा त्यांच्याकडे गर्व आणि शंका ह्यांचा डोंगर होता. पण आज जेव्हा काळाने त्यांच्याकडून सगळं काढून घेतलं होतं तेव्हा त्यांना समजलं की कोणावरही विचार न करता आरोप करणं किती मोठं पाप आहे. आता विजय गेला, पवन गेला आणि मागे फक्त दोन वृद्ध राहिले जे फक्त पश्चाताप करीत होते. अंजलीने त्यांना कदाचित कधीही माफ केलं नाही, पण तिच्या शब्दांनी त्यांना जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकवला की प्रत्येक दुःखामागे एक कथा असते आणि सत्य ठरवायचा हक्क फक्त देवाकडे असतो. जे त्यांनी अंजली सोबत केलं तेच आज त्यांच्या सोबत घडलं. जिला ओझाप्रमाणे त्यांना आपल्या घरात ठेवायची नव्हती तीच त्यांच्या वंशाची खरी वारसदार होती. पण आता फार उशीर झाला होता. अंजली गेली, पण तिच्या सुद्धा आयुष्यात एक रिकामेपणा मात्र राहिला. हा रिकामेपणा कधीही भरू शकत नव्हता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया कमेंट करून नक्की कळवा आणि कथेला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.